येस मित्रांनो, नमस्कार. व्हेरी ग्रेट मॉर्निंग. ज्या मित्रांना हे माहिती नाही की ट्रेडिंग व्यू कसे डाउनलोड करावे किंवा ट्रेडिंग व्यू मोबाईलमधून कसे ऑपरेट करावे, त्यांच्याकरता खास करून हा व्हिडिओ बनवतो आहे. सगळा व्यवस्थित लिहून काढा, आधी नोट्स काढा आणि त्याच्यानंतर मोबाईल आणि किंवा लॅपटॉपवर तुम्ही कुठेही ट्रेडिंग व्यू ओपन करू शकता. आता सध्या मी तुम्हाला मोबाईलवरच करून दाखवतो आहे, जेणेकरून मॅक्झिमम लोकांकडे मोबाईलवरून ऑपरेट करत असतील. तर ट्रेडिंग व्यू मोबाईलवर कसं ओपन करायचं आहे तुमच्या ईमेल आय डीने, या सगळ्या गोष्टी नीट पाहून घ्या. ठीक आहे. आता बघा, इथे सर्वात पहिले तुम्हाला जायचं आहे गुगलवर, गुगल क्रोमवर. तुमचा गुगल क्रोम ओपन केलात तर सर्चमध्ये टाकायचं आहे तुम्हाला ट्रेडिंग व्यू. ठीक आहे, हे बघा टॉपला आलं आहे ट्रेडिंग व्यू. त्याला जस्ट मी टच केलं ट्रेडिंग व्ह्यूला. तर जे पहिलं येतं बघा, ट्रेडिंग व्यू ट्रॅक ऑल मार्केट इंडिया, सर्वात पहिलं त्याला जस्ट क्लिक करायचं एकदा. ठीक आहे, येस. आता ऑलरेडी मला वाटतं इथे माझं साइन इन आहे माझ्या ईमेल आय डीने. तर मी काय करतो मित्रांनो, तुम्हाला हे बघा तुमच्या नावाचं जे कॅपिटल लेटर असतं, आता माझं संदीपचं एस तिथे आहे ऑलरेडी, राईट हँड साईडला दिसते तुम्हाला कॉर्नरला वरती. जस्ट हे बघा, तिथे मी टच केलं तर इथे माझं ऑलरेडी साइन इन आहे. मी तुमच्यासमोर काय करतो, साइन आउट करून दाखवतो. इथे सर्वात खाली ऑप्शन आहे बघा, साइन आउट. मी माझ्या ईमेल आय डीने आधी साइन आउट करतो. बाहेर पडल्यानंतर बघा तुम्हाला तुमची स्क्रीन अशी दिसेल. ठीक आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही साइन इन केलेलं नाही आहे. तर तुम्हाला सर्वात आधी काय करावं लागेल, तुमच्या ईमेल आय डीने साइन इन गेट स्टार्टेड करावं लागेल. ठीक आहे. तर इथे बघा सर्वात लेफ्ट साईडला 3 डॅश आहेत. ठीक आहे, पुन्हा दाखवतो. 3 आडव्या रेषा लेफ्ट हँड साईडला वरती आहेत, त्या ट्रेडिंग व्ह्यूच्या चिन्हाच्या बाजूला. त्याला एकदा टच करायचं. ठीक आहे, आणि सर्वात खाली साइन इनचा ऑप्शन आहे, त्या साइन इनला एकदा टच करा. साइन इन केल्यावर तुम्हाला विचारणार की कुठल्या ईमेल आय डीने तुम्हाला स्टार्टअप करायचं आहे. ठीक आहे, इथे ऑलरेडी माझी ईमेल आय डी सेव्ह असल्यामुळे ते मी डायरेक्ट करू शकतो. तुम्ही खाली ऑर बघा लिहिलं ईमेल, त्या ईमेलला टच करून पण तुम्ही तुमचा ईमेल आय डी, पासवर्ड वगैरे टाकून याच्यामध्ये साइन इन करू शकता. जसं मी आता याच्यातून नाही करणार कारण ऑलरेडी माझा सेव्ह आहे. ठीक आहे, तर मी जातो पुन्हा एकदा लेफ्टला ज्या 3 आडव्या रेषा होत्या त्याला टच करतो. साइन इनला जातो. साइन इनला आल्यावर माझं साइन इन विथ गुगल दिलं आहे, त्याला मी जस्ट टच करतो. माझा ईमेल आय डी सिलेक्ट करतो. ठीक आहे, आणि मी ईमेल आय डी सिलेक्ट केल्या माझ्या ट्रेडिंग व्ह्यूला जाऊ शकतो. पहा, येस. हे तुम्हाला कधी कळणार की तुम्ही आतमध्ये गेलात तर तुमच्या नावाचं कॅपिटल लेटर एस, जे काय तुमचं नाव असेल ते इथे दिसणार. आता बघा इथे मी साइन इन झालेलं आहे आणि खाली साइन आउटचं दिसतं आहे मला. ओके, म्हणजे आतमध्ये ऑलरेडी मी आलेलो आहे. आता तुम्हाला मित्रांनो जर इंडिकेटर लावून घ्यायचं आहे, राईट, इंडिकेटरच्या सेटिंग जर तुम्हाला हव्यात, तर तुम्हाला सिम्पली हे ट्रेडिंग व्यू साइन इन करायचं आहे. देन इथे जाऊन तुमचा हा जो यूजर आय डी आहे, तो यूजर आय डीचा स्क्रीनशॉट तुम्हाला काढायचा आहे आणि ॲडमिनला तुम्हाला हे पाठवायचं आहे, जेणेकरून इंडिकेटरच्या सगळ्या सेटिंग तुम्हाला आजच भेटून जातील. ठीक आहे. अगेन अजून एक गोष्ट सांगून ठेवतो, हे तर मी गुगलने जाऊन केलं, बरोबर. आत्ता याचं एक ॲप्लिकेशन पण येतं, ते ॲप्लिकेशन आपण पाहूया. मी जर इथून बाहेर पडलो तर समोर माझ्या स्क्रीनवर सर्वात खाली बघा दोन्ही ॲप्लिकेशन दिसतात. आपलं इक्विनेक्सचं ॲप्लिकेशन पण दिसतं आहे आणि ट्रेडिंग व्ह्यूचं तुम्हाला ॲप्लिकेशन दिसतं आहे. ठीक आहे, तर ट्रेडिंग व्ह्यूला तुम्ही प्ले स्टोअरला गेलात, एक प्रोसेस करून दाखवतो. प्ले स्टोअरला गेलात तर जस्ट सर्चमध्ये जावा. सर्चमध्ये इथे टाईप करायचं तुम्हाला ट्रेडिंग व्यू. हे बघा पहिलंच आलं आहे ट्रेडिंग व्यू. हे टाकल्यानंतर तुम्हाला सेकंड नंबरचं बघा ट्रेडिंग व्यू ट्रॅक ऑल मार्केट हे दिसतं आहे, ते तुम्ही डाउनलोड करून घ्या. मी जस्ट माझे इथे ऑलरेडी डाउनलोड आहे, मी ओपन करतो. ओपन केल्यावर जसं तुम्हाला गुगलवर दिसत होतं तशाच गोष्टी तुम्हाला इथे दिसतात. ठीक आहे, आता हे ओपन झाल्यावर पण तुम्हाला खाली सर्वात खालच्या पट्टीमध्ये बघा मेनू आहे, मेनू, त्या मेनूला टच करा. इथे तुम्हाला माझं ॲप्लिकेशनमध्ये साइन इन नाही आहे, त्याच्यामुळे तुम्ही पुन्हा एकदा ॲप्लिकेशनमध्ये जाऊन पण साइन इन करू शकता. इथे मला पुन्हा माझा गुगलचा, समजा मी हे दिलं, गुगलचा ईमेल आय डी इथे सबमिट केला तर मी साइन इन करू शकतो.
येस, चूज ॲन अकाउंट. माझं अकाउंट मी सिलेक्ट केलं अँड येस, मी साइन इन झालेलो आहे ॲप्लिकेशनमधून पण. ठीक आहे, तर ॲप्लिकेशन तुम्हाला सोपं पडेल. इथे पण तुमचा युजर आय डीचा स्क्रीनशॉट तुम्ही देऊ शकता. अँड खाली बघा वॉच लिस्ट आहे. वॉच लिस्टमध्ये तुम्हाला ज्या सिलेक्ट पेअर करायच्या ठेवू शकता. याची तुम्हाला एवढी गरज नाही लागणार, पण आपल्याला चार्ट पाहायचे आहेत आणि त्याच्यावर आपलं इंडिकेटर पण पाहायचं आहे, राईट. त्याच्यामुळे मित्रांनो हे तुम्हाला लागेल. सी, आता तुम्ही हा एक चार्ट पाहू शकता. जस्ट आल्या आल्या दाखवतो तुम्हाला एक गोष्ट. बायचा सिग्नल ऑलरेडी बघा CHFला आलेला आहे. अरेशिया स्ट्रॅटेजी रिफाईंड त्याच्यामध्ये CHF JPYला हा बायचा सिग्नल आलेला. ठीक आहे, आपण हा लाईव्ह ट्रेड चालू पण आहे. ठीक आहे, या सगळ्या गोष्टी तुम्ही ऑपरेट करू शकता मित्रांनो. हा लाईव्ह ट्रेड चालू आहे, ऑलरेडी CHF JPYमध्ये पडलेला आहे आणि जोपर्यंत ते आपल्याला काढायला सांगत नाही आहे तोपर्यंत आपण काय करणार आहोत, त्याला होल्ड करणार आहोत. ठीक आहे, येस. सो हा लाईव्ह ट्रेड मित्रांनो बघा, मी इक्विनिक पोर्टलला पण जाऊन तुम्हाला दाखवतो की हा लाईव्ह ट्रेड चालू आहे. ठीक आहे, हे आपलं इक्विनिकचं पोर्टल आणि एक छोट्याशा अकाउंटमध्ये छोटासा 0.01चा ट्रेड बघा चालू आहे. ठीक आहे, तो आता ऑलमोस्ट $1पर्यंत पोचलेला आहे. सो अशा पद्धतीमध्ये तुम्हाला इंडिकेटरचा मित्रांनो होणार आहे फायदा. सो ट्रेडिंग व्ह्यू लवकरात लवकर ज्यांनी ओपन केलेलं नाही आहे त्यांनी मोबाईलमध्ये ओपन करून घ्या आणि तुमचा स्क्रीनशॉट लवकर पाठवून इंडिकेटरच्या सेटिंग्स लावून घ्या. ठीक आहे, ओके, थँक्यू सो मच.